श्रीराम समर्थ श्रीराम. भाग 33. पुढच्या गावात पोचले तेव्हा ऊन नुकतीच उतरली होती. देवळाच्या बाजूला धर्मशाळेमध्ये पडशी ठेवली आणि पुजारी बाबांची भेट घेऊन या गावामध्ये सत्पुरुष कोणी आहेत का अशी चौकशी केली. पुजारी बाबा उत्साहानं सांगू लागले, गावाजवळच्या टेकडीवर मठ आहे, तिथे स्वामी अद्वैतानंद म्हणून संन्यासी राहतात. फार अधिकारी पुरुष आहेत. शांती ब्रह्म म्हणावं असे. वय 80च्या पुढे असेल, पण अजून रोजचं 3-4 कोस फिरणं आहे. अशा सत्पुरुषाचं दर्शन मिळणंही भाग्याचंच आहे. बरं, आम्हाला होईल का दर्शन? 3 दिवसांपूर्वी फिरायला गेले होते तेव्हा पडले, पाय मोडला, निजून आहेत म्हणून सांगतात. बघा, तुम्हाला दर्शन मिळतंय का? पुजारी बाबा म्हणाले आणि म्हणाले, काही लागलं तर सांगा बरं. हो हो, जाऊया दर्शनाला. आपल्या भाग्यात असेल तर दर्शन मिळेल. दोघेही दर्शनासाठी निघाले. मठ गावाजवळच्या एका टेकडीवर होता. शेजारी देवीचं देऊळ होतं. 50 पायऱ्या चढून गेल्यावर मठाचा दरवाजा आला. दारातच शिष्य स्वामी भेटले. ते सांगू लागले, आताच पाहून आलो, अंमळ डोळा लागलाय, बसा थोडं, उठतीलच थोड्या वेळाने. गोविंद स्वामींनी स्वामीजींच्या तब्येतीबद्दल विचारलं. तेव्हा शिष्य स्वामी भरभरून बोलू लागले. म्हणाले, 83 वर्षांचं वय आहे, पण अजून रोज फिरायला जातात. तासभर तरी फिरणं होतच. एवढ्या पायऱ्या रोज उतरतात आणि चढतात. तब्येत खुटखुटीत आहे. 3 दिवसांपूर्वी सकाळी फिरायला गेले रोजच्यासारखं आणि शेताच्या बांधाजवळ पाय घसरून पडले. सकाळची वेळ, जवळ कुणी नाही. तसेच उठले, कसंबसं चालत हळूहळू इथवर आले. खालून कोणाला तरी हाक मारायची की नाही, पण नाही. तसंच धरून धरून स्वतःच चढून आले. दारात मीच समोर उभा होतो. पाहिलं तर अक्षरशः अतिश्रमाने थरथरत होते. पायाची जखम बघितली आणि मी हादरलोच. स्वतः उचलून घेऊन आत आणलं आणि अंथरुणावर झोपवलं. लगेच हाडवैद्य आले. म्हणाले, उजव्या गुडघ्याची वाटी निखळलीये, हाड सुद्धा मोडलं असावं. वैद्यराजांनी विचारलं, त्यांना कोणी उचलून आणलं इथवर? मी सांगितलं, ते स्वतः चालत आले इथवर. या 50 पायऱ्या देखील चढले ते. वैद्यराज ऐकून थक्क झाले. प्रथम त्यांचा विश्वासच बसेना. काहीतरीच काय सांगताय म्हणाले. पण शिष्यस्वामी गहिवरून सांगू लागले, केवढी सहनशक्ती, किती वेदना झाल्या असतील. प्रत्येक पाऊल टाकताना पायात किती कळ आली असेल. चढताना तर किती कळा सोसाव्या लागल्या असतील. काय ही सोशिकता. हे मानवी शक्ती बाहेरचं आहे बरं. वैद्यराज म्हणाले, अगदी मानवी शक्ती बाहेरचं आहे बरं. 3 दिवस झाले. वेदना मुकाटपणे सोसून पडून राहिलेल्या असतात. एकदाही विव्हळताना दिसत नाही. मनात सतत नामस्मरण चाललेलं असतं. शांतपणे डोळे मिटून पडलेले असतात. एवढ्यात दुसरा शिष्य स्वामी सांगत आला, स्वामीजी उठलेत, आत बोलवतायत. गोविंद स्वामी आणि दयाळराव स्वामी आत गेले. स्वामीजींनी प्रसन्न मुद्रेनं प्रेमळ दृष्टिक्षेप टाकला आणि त्यांच्या चेहऱ्यावर स्वागताचं हास्य उमटलं. जणू अनेक वर्षांची जुनी ओळख होती. जुना जिवलग स्नेही भेटल्यावर आनंद होतो ना, तसा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. स्वामीजी पडल्याची हकीकत माहिती होती. पायाला अनेक झाडपाले पण बांधलेले दिसत होते. म्हणूनच स्वामीजींना बरं नाही हे खरं वाटलं. नाहीतर त्यांचा चेहरा नुकताच झोपेतून उठल्यासारखा ताजा तवाना प्रसन्न दिसत होता. स्वामीजींनी दूध द्यायला कोणींनी सुचवलं. शिष्य स्वामी दूध घेऊन आले. गोविंद स्वामी आणि दयाळराव स्वामी यांनी दूध घेतलं, निरोप घेतला. परतीच्या वाटेवर बराच वेळ कोणीच काही बोललं नाही. त्या स्वामीजींची प्रसन्न हसरी मुद्रा सारखी डोळ्यासमोर येत होती. गोविंद स्वामी म्हणाले, केवढी उच्चावस्था. शरीरापासून बाजूला झाले आहेत ते. शरीराचा काही संबंधच नाही. शरीराला एवढ्या वेदना होत आहेत, पण स्वामीजींना त्या वेदनांचं काही नाही. शरीराच्या वेदना शरीर जाणे, मला काय त्या वेदनांचं. मी पूर्ण आनंदात आहे. ही प्रत्यक्ष अनुभूती आहे. एवढे 83 वर्षांचं वय, पण एखाद्या लहान बालकाप्रमाणे निर्मळ निरागस वागणं आहे. पुन्हा दोघेही मूकपणे चालत राहिले. पुढचं गाव तसंच छोटं होतं.
नदीच्या काठी छोटेखानी देऊळ होतं. गोविंद स्वामी आणि दयाळराव स्वामी यांची राहण्याची सोय पुजारी बाबांनी देवळाच्या पडवीत केली. पुजारी तरुण वयाचे दिसत होते. टिशीतलेच असावे. चेहरा सात्विक, वेदाध्ययनाचा तेज मुखावर. शेंडीला गाठ मारलेली दिसली. अगदी बाल वयापासून शेंडी वाढवलेली असावी. पुजारी बाबांचा चेहरा सचिंत दिसला. दयाळराव स्वामी कारण विचारणार एवढ्यात पुजारी बाबांचा 9-10 वर्षांचा मुलगा तिथे आला आणि वडिलांना म्हणाला, बाबा बाबा आई म्हणते वैद्यराजांना घेऊन यायचंय ना, फार संध्याकाळ झाली तर ते यायचे नाहीत. हो हो निघतोच, पुजारी त्याला म्हणाले. दयाळराव स्वामींकडे वळून अजिजीच्या स्वरात म्हणाले, धाकटा मुलगा कालपासून तापानं फणफणलाय. घरगुती उपाय सगळे झाले पण गुण नाही आला. वैद्यराजांना घेऊन यायला हवं. कोसभर अंतरावर वाडी आहे, तिथे राहतात वैद्यराज. त्यांना घेऊनच येतो. मी परत येईपर्यंत घराकडे लक्ष असू द्यावं. घरात मंडळी एकट्याच आहेत. पुजारी बाबा लगेच वैद्यराजांकडे निघाले. ते जाऊन 10-15 मिनिटं झाली असतील. एवढ्यात पुजारी बाबांचा मुलगा दयाळराव स्वामींना बोलवायला आला. बाळाचा ताप वाढतोय, आईला खूप काळजी वाटतेय. गोविंद स्वामी पोथी वाचायला बसले होते. दयाळराव स्वामींना म्हणाले, तुम्ही पुढं व्हा. एवढा पोथीचा भाग संपवून मीही येतो. मुलाबरोबर दयाळराव स्वामी पुजारी बाबांच्या घरी गेले. 25च्या वयाच्या पुजारीणबाई 2 वर्षाच्या मुलाला मांडीवर घेऊन बसल्या होत्या. 7-8 वर्षांची मुलगी चुलीवर आधणाच्या पाण्यात तांदूळ वैरत होती. पुजारीणबाई रडवेल्या स्वरात म्हणाल्या, वैद्यराज येईपर्यंत आपण इथंच थांबलात तर बरं होईल. जरा धीर वाटेल मला. दयाळराव स्वामींनी मुलाच्या कपाळावर हात ठेवला. चांगला चटका बसला. तापाने परिसीमा गाठली. इतका ताप होता. एवढ्यात गोविंद स्वामी तिथे आले. ताप केव्हापासून आला, काय उपाय केले, कोणती चाटणं दिली, असं गोविंद स्वामींचं आणि पुजारीणबाईंचं बोलणं चाललं होतं. पुजारीणबाई सारख्या बाळाच्या कपाळाला हात लावून बघत होत्या. काही वेळानं पुजारीणबाई एकदम दयाळराव स्वामींकडे वळून म्हणाल्या, ताप उतरतोय असं वाटतं. आता मगाच्या इतका ताप नाही वाटत. तुम्ही कपाळावर हात ठेवलात आणि ताप उतरायला लागला बघा. बघा बघा तुम्हीच बघा बरं. दयाळराव स्वामींनी पुन्हा कपाळावर हात ठेवून बघितलं. आता ताप खूपच कमी वाटत होता. एवढ्यात पुजारी बाबा आले. वैद्यराज परगावी गेल्यामुळे भेटलेच नव्हते. म्हणून अत्यंत अस्वस्थ मनस्थितीमध्ये जड पावलांनी ते परतले होते. त्यांनी घरामध्ये प्रवेश करताच पुजारीणबाई समाधानानं त्यांना म्हणाल्या, बघा बघा ताप उतरला बघा. दयाळराव स्वामींकडे हात दाखवून म्हणाल्या, यांनी ना कपाळावर नुसता हात ठेवला आणि ताप उतरायला लागला. अर्ध्या तासातच ताप पूर्ण उतरला बघा. पुजारीणबाईंनी दिलेलं दूध घेऊन गोविंद स्वामी आणि दयाळराव स्वामी पडवीत परत आले. दयाळराव स्वामी काहीशा आश्चर्याने म्हणाले, केवढा योगायोग. त्या मुलाच्या कपाळाला माझ्या हाताचा स्पर्श झाला आणि ताप उतरायला लागला. बहुतेक पुजारीणबाईंनी दिलेल्या चाटणाचा तेव्हापासूनच गुण यायला लागला असेल. गोविंद स्वामी गंभीरपणे म्हणाले, नाही तो ताप चाटणामुळे उतरलेला नाही. खरोखरच तुमच्या स्पर्शाने ताप उतरलेला आहे. पण मग दयाळराव स्वामी चकित होऊन म्हणाले, पण मला तर काही माहितीच नाही. गोविंद स्वामी गंभीर आवाजात म्हणाले, तुम्हाला माहिती असो वा नसो, ही वस्तुस्थिती आहे. तपसाधनेमुळे सत्पुरुषांमध्ये पारमार्थिक दिव्य शक्ती केंद्रीभूत होते, साठवून राहते. त्या शक्तीचा प्रभाव व्यावहारिक विश्वातील गोष्टींवर आपोआप पडायला लागतो. उपासनेतील उत्कटतेमुळे पंचमहाभूतांवर थोडंफार तरी वर्चस्व प्राप्त होत असतं, असा सर्व संत महात्म्यांचा अनुभव आहे. दयाळराव स्वामी आणखी चकित होऊन म्हणाले, हे हेतुपूर्वक मी काहीच केलं नाही. पण नाही हेतुपूर्वक आपण नाही केलं, पण हे घडलं. पुण्य मार्गानं चालणाऱ्या सत्पुरुषांना अशा दिव्य शक्ती प्राप्त होत असतात. त्या ईश्वर इच्छेने प्राप्त होतात. त्या दिव्य शक्तींच्या सामर्थ्याला कसल्याच मर्यादा नाहीत. ताप उतरवणं ही तर अगदी लहानशी गोष्ट. मोठमोठे आजार, अगदी असाध्य रोगही बरं करणं शक्य आहे.
आपण ज्याची कल्पनाही करू शकणार नाही अशा गोष्टी सुद्धा ही शक्ती सहज घडवून आणते. पण पण मला एक धोक्याची सूचना द्यायची आहे. तुमच्यामध्ये आत्ताच दिव्य शक्तीचा संचय व्हायला लागलाय. ती शक्ती साठत जाईल, खर्च होणार नाही याकडे तुम्ही लक्ष ठेवावं. इतर माणसांचा स्पर्श टाळावा म्हणजे शक्ती साठत राहतील. पुरेसा संचय झाला म्हणजे मग त्या शक्तीचा उपयोग कुठे किंवा कसा करायचा ते ईश्वरच ठरवेल. दयाळराव स्वामी आश्चर्याने स्तिमित होऊन आपल्या सद्गुरूंकडे पाहत राहिले. गोविंद स्वामी म्हणाले, असे चमत्कार घडतात ते संतांच्या इच्छेने घडलेले नसतात. संत पुण्यमार्गाने चालतात म्हणून ईश्वर त्यांच्याद्वारा ते घडवून आणतो. हे ईश्वर इच्छेने घडत असतात. सर्व ज्ञानशक्ती, कर्मशक्ती, इच्छाशक्ती ईश्वराचीच आहे. याची जाणीव असते म्हणूनच संत म्हणतात, करता करविता तो ईश्वर आहे. मी हे केलं असं जो म्हणतो तो काही खरा संत नव्हे. दयाळराव स्वामी जीवाचे कान करून ऐकत होते. एवढ्यात बाहेरून वाऱ्याची झुळूक आली. त्या वाऱ्यानं समईची ज्योत विझली. खोलीत अंधार पसरला. गोविंद स्वामीही मूक झाले. श्रीराम समर्थ श्रीराम.